रत्नागिरी नजीक पाळीव पशुचं मांस आढळल्यानं जनतेत संतापाची लाट उसळली। पाळीव जनावरांची निर्घृण पद्धतीनं हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। फणसोळे फाटा ते कळपुडे फाटा दरम्यान कातळावर 1.5 टनपेक्षा अधिक पाळीव पशुचे मांस काही ग्रामस्थांनी पाहिले आणि संताप व्यक्त केला। प्रथम काही गुराखांना दुर्गंधी येत असल्याचं कळालं, त्यावरून त्यांनी दुरूनच पाहिलं असता पाळीव पशुचे मांस, सांगाडे, मान, इतर अवयव विखुरलेल्या स्थितीत आढळून आले। काही सुज्ञ गुराख्यांनी ही माहिती पोलीस पाटलांना दिली। त्यांनी पोलीस पाटलांनी कळवले असता तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना झाले। रत्नागिरीचे DYSP निलेश मायनकर घटनास्थळी पोहोचले। त्यांनी प्रत्यक्ष ही घटना पाहिल्यानंतर त्या पशूंचे चामडे काढले असल्याचं आढळून आलं। जवळपास 4 ते 5 पशूंचे अवयव दिसून आले। पोलिसांनी हे अवयव जप्त केले असून अज्ञाताविरुद्ध तपास सुरू आहे। सदर ठिकाणी कातळावर पशूच्या अवयवांचा पंचनामा करण्यात आला, तसेच नमुने घेण्यात आले। अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या गोपशूंची हत्या इथेच करण्यात आली की मांस गाडीतून नेताना भीतीपोटी येथे टाकण्यात आलं। सराईत गुन्हेगारांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून लवकरच या प्रकरणी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली। रत्नागिरी परिसरातील जनतेमधून या घटनेने संताप व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकण्यात याव्या अशी मागणी करण्यात येते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।